नानी जाईल ना आमच्या बोलण्यातला दोष? अगं त्यांच्या ताब्यात दिलंयस ना तू त्याला, मग त्याच्या बोलण्यातलाच काय, त्याच्या स्वभावातला पण दोष जाईल. मग राम मला विसरणार तर नाही ना? ते नाही मला सांगता येणार. काय? हे बघ रोमा, आपण बायकांना पुरुषांच्या बाबतीत थोड्याशा अज्ञानीच असतो. काय आहे, आपण त्यांच्यावर कितीही प्रेम केलं तरी ते आपल्यावर प्रेम करतील की नाही याची काही गॅरंटी नाही. मग अशा वेळी काय करायचं? काय नाही, आपण प्रेम करत राहायचं. पुरुषाच्या स्वभावावर एकनिष्ठ प्रेम हेच एक औषध आहे. नानी हे कुठे वाचलं तुम्ही? आयुष्याच्या पुस्तकात. आणि या पुस्तकाचं शीर्षक आहे नाना. हा यातलं पहिलं जे वाक्य आहे ना, हा ते न अडखळता बोल. हा टू बी ऑर नॉट टू बी, दॅट्स द क्वेश्चन. बोल. टू 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 बी टू 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 दोनदा टू 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 नाही, एकदाच आहे. टू बी ऑर नॉट टू बी, दॅट्स द क्वेश्चन. बोल. टू बी और नॉट टू बी. न अडखळता बोलतो. बोल ना, न अडखळता बोल ना. टू बी ऑर नॉट टू. बोल. नाही जमत ना. अरे काय नाही जमत? हे कसं बरोबर जमतं रे? नाही जमत हे म्हणायला कसं जमतं? बोल. टू बी ऑर नॉट टू बी, दॅट्स द क्वेश्चन. बोल. टू बी और नॉट टू बी, दॅट्स द क्वेश्चन. शाबास. अरे शेक्सपियरच्या ऑथेल्लो मधलं हे वाक्य आहे. हा टू बी ऑर नॉट टू बी, दॅट्स द क्वेश्चन. आपल्या शिरवाडकरांच्या नटसम्राट मधलं फेमस वाक्य आहे. जगावं की मरावं हाच एक प्रश्न आहे. बोल. जगावं की मरावं हा. हो नाना, काय आता? टू बी ऑर नॉट टू बी कोण म्हणणार? म्हण. टू बी और नॉट टू बी, दॅट्स द क्वेश्चन. शाबास. जगावं की मरावं हाच एक सवाल. हा शाबास. पुढे. हा. दुनियेच्या उकिरड्या खरकट्या खरकट्यावर खरकट्यावर पत्रावळीच्या तुकड्यावर बेशरम की आनंद. हा, झालं. चल. चहा नाश्ता तयार आहे का? नाना काही सुधारणा? कशात? अहो कशात काय, रात्रभर तुम्ही त्याच्या बोलण्यावर मेहनत घेत होता ना. चहा. म्हणजे काही फरक नाही पडला? काय रे राम? काय? नानी तुम्ही म्हणाला होतात ना की नाना काहीतरी चमत्कार करून दाखवतील म्हणून. कसला चमत्कार? काय रे राम, मला वाटलं होतं रात्रभरामध्ये जरा तरी काहीतरी सुधारणा होईल तुझ्यात. नाने, असे एका रात्रीत बोलणं सुधारतं का? काय नाना? नाही, रात्रभर नटसम्राट मधले संवाद याच्याकडून बोबड्या आवाजात वाचून घेतले. काय उपयोग झाला त्याचा? राम. टू बी और नॉट टू बी, दॅट इज द क्वेश्चन. जगावं की मरावं हाच एक सवाल आहे. या दुनियेच्या उकिरड्यावर जगावं बेशरम लाचार आनंदानं, की फेकून द्यावं हे देहाचं लक्तर त्यात गुंडाळलेल्या जाणीवेच्या यातनेसह. मृत्यूच्या काळ्या शार दोघांमध्ये. अरे
अरे वा, अरे बघताय काय, जोरदार टाळ्या होऊन जातात रामसाठी. थँक्यू 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 नाना. अगं रोमा, नानांनी खरंच चमत्कार केलाय. माझं बोलणं त्यांनी एका रात्रीत सुधारलंय. अरे पण तू मुळात बिघडला होताच कुठे. पण काय म्हणा, तू नटसम्राट मात्र छान बोललास. हा, आता नटसम्राट हा दुष्काळातून आलेला वाटला, ही गोष्ट वेगळी. नाना, पण नाना, खरंच तुमचे उपकार कसे फेडू नाना. एक छानशी नोकरी मिळवून. नक्की नाना, नक्कीच मिळवून दाखवणार. अहो नाना, तुम्ही मला एक नवा आत्मविश्वास दिलात. आता आपण तुझ्यासाठी नवीन कपडे खरेदी करू. म्हणजे तुझा पूर्ण कायापालट होईल. हा? वरुण, हॅलो. तुझ्याकडे काम आहे माझं. हा, बोला ना सर. रामला घेऊन एका कपड्याच्या दुकानात जा. हे माझ्या रोलचा आणि रामच्या कपड्यांचा काय संबंध? मी बोलतो इथे तुझ्याशी. काय नाना, मी एका प्रोड्युसरशी बोलत होतो ना मी. ते नंतर बोल. हे बघ, रामला कपड्याच्या दुकानात घेऊन जा आणि त्याच्यासाठी एक सुंदर सूट खरेदी कर. जा. नाना, मला वेळ नाहीये. मला आज एका प्रोड्युसरला भेटायला जायचंय. अरे 1 तासाचा प्रश्न, 1 तास तुला काढता येत नाही. सॉरी, याच्या सूटपेक्षा माझं शूट महत्वाचं आहे. अहो पण नाना काय म्हणतात? शट अप. उर्वशीने मला आज एका नवीन प्रोड्युसरला भेटायला बोलवलंय. याच्याच काय, तुझ्या शॉपिंगसाठी माझ्याकडे वेळ नाहीये. बाय. कुठल्या बाईच्या मागे लागलाय हे मला बरोबर माहितीये. तुला मी नंतर बघतो. राम, चल, मी घेऊन जातो तुला कपड्याच्या दुकानात खरेदीसाठी. चल. थँक्यू नाना. राम. नानी, राम कुठे? देवळात. नानी, अहो मी प्रभू रामचंद्राबद्दल नाही विचारत आहे, मी माझ्या पतिदेवांबद्दल विचारते. अगं बाई, तो ह्यांच्यावर शॉपिंगला गेलाय ना, अजून आलेला नाहीये. ओ गॉड. काय झालं? नानी, आता ते कुरिअर आलंय आणि रामसाठी नोकरीचा कॉल आहे आणि थोड्याच वेळात इंटरव्ह्यू आहे. शी. कधीही एखादी सुवर्ण संधी आली ना की ह्याचा नंबर कधीच मौजूद नसतो. मी स्वतः मौजूद असतो ना डार्लिंग. How dare you touch me? मारू नको तू, मारू नको. पाठी मारू, माझ्या पाठी लागते. लाट नको मारू, लागते. मारू नको. मोडेल तो, मोडेल. अगं आपला राम आहे हा, राम. हा, मग Oh my God! I can't believe this. हा म्हणजे अगदी हिरो दिसायला लागलाय. हे सगळं नानांमुळे. तुम्हाला सांगतो नानी, माझ्यासाठी नानांनी मला वेगवेगळे कपडे ट्राय करायला लावलेत, वेगवेगळे कलर्स ट्राय करायला लावलेत आणि त्यातून हा सूट निवडला. कसा वाटतो? छान सुटसुटीत. नाना, नाना तुम्ही खरंच या दगडात ना मूर्ती तयार केली. नाही रे, मूर्ती पहिल्यापासूनच होती, मी फक्त त्यावरची धूळ झटकली. हे सगळं तुम्ही स्वतःसाठी केलं असतात ना तर खूप छान दिसलं असतं. नाही, करणारच होतो ग, पण काय नवरा म्हणून तुला शोभून दिसायला पण पाहिजे होतं ना मी. अय्या हो, राम तुझ्यासाठी इंटरव्ह्यूचा कॉल आहे. बघू बघू. एक थांब, आधी नानांना दाखवते. मग ना पहिलं लगेच तुमचा हात पुढे, असं नाही चालणार. नाना रितसर झाल्या पाहिजे सगळ्या गोष्टी. आजच तुझा इंटरव्ह्यू आहे? अरे, आणि तोही थोड्याच वेळात. हा, जा जा इंटरव्ह्यू. मला आशीर्वाद द्या नाना. कालपासून काय करतोय तर? माझ्या आयुष्यात मी इतके आशीर्वाद कुणाला कधी दिले नसतील. नानी, मला आशीर्वाद द्या. विश्वासवी हो. थँक्यू. रोमाच्या पायावर. नाही तर तुला पुढे पडावंच लागणार आहे. आणि मग इंटरव्ह्यू. हॅलो राम, अरे बोल ना, इंटरव्ह्यूचं काय झालं? हॅलो, तुम्ही कुठे आहात? तुम्ही एका प्रोड्युसरला भेटायला जाणार होता ना, त्याचं काय झालं? अरे बोल ना काहीतरी. अहो तुम्ही गप्प का आहात? पूजा, हा? जरा लांब जाऊन बोल ना. तू जाणार. अगं काय चालू तुम्हा दोघींचं? नानी, अहो बघा ना,
हा राम इंटरव्ह्यूचं काय झालं सांगतच नाहीये. आमचं हे तर तेवढी सांगायची तसदे घेत नाहीयेत. नाना 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 अरे कुठे आहेस नान्या? अहो तुमचे मित्र आलेत बघा. हा कसा काय आला? अजून तुझा स्वयंपाक झाला नाही तरी आला वाचायला. अरे नाना तुमची ती त्या दिवसाची हिरोईन येते. कोण हिरोईन? अरे ती नाही का ती नटवी त्या दिवशी वरुणच्या हातात हात घालून त्याला घेऊन गेली ती. नाना तिला जास्त एंटरटेन करू नका हा. मी कशाला एंटरटेन करतोय? मी तिचा हिरो थोडाच आहे. काय? हॅलो एव्हरीबडी. हॅलो नानू. हाय हाय. वरुण इज हिअर. नाही येत ते घरात. ओ नो प्रॉब्लेम. मी की नाही आमच्या नवीन प्रोड्युसरांना जस्ट लोकेशन दाखवण्यासाठी आणलंय. ओ मिस मेनका. नो 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 नानू, मेनका नाही, उर्वशी. हा तेच ते. वस्तू एकच आहे ना शेवटी. हे लोकेशन नाही आहे, हे आमचं घर आहे. तेच ते हो. श्याम. हा मी फायनल करून लगेच तुम्हाला कळवतो. ओके ओके ओके. अरे वा काय सुंदर लोकेशन आहे आपल्या सिरियल करता. मी सांगितलं होतं ना तुम्हाला. हो 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 व्हॉट अ फॅमिली टच. काय रे तुझे मालक कुठे आहेत? मालक हे स्वर्गात आहे. अरे 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 आणि मालकीण? ती त्याच्या पाठोपाठ. अहो हेच मालक आहेत. हे नाईस मीटिंग यू. नाईस मीटिंग यू. नमस्कार. आपल्याला भेटून आनंद झाला. हा आम्हाला पण. आता जरा मुद्द्याचं बोलला तर बरं होईल मला वाटतं नाही का. हा आमच्या एका नवीन सिरियल करता ही म्हणाली छान लोकेशन आहे हे तुमचं घर. नाही आम्हाला आमचं घर शूटिंगसाठी द्यायचं नाहीये. हा कम ऑन नानू. वरुणने मला फोनवर प्रॉमिस केलं होतं की नाना हे घर देतील आपल्याला शूटिंगसाठी. बाय द वे आपला नवीन हिरो इथेच राहतो म्हणालीस ना तू? येस, वरुण की नाही इथेच राहतो. यांचा भाचा लागतो तो. हो मग तर काहीच हरकत नसेल तुमची. मी अजून वरुणला बघितलेलं नाहीये पण हिनी सांगितलं एकदम फर्स्ट क्लास आर्टिस्ट आहे. पण हिनी सांगितलं म्हणजे 100% असणारच. हा फक्त तुझं काय ते ऍक्टिंग थोडं ऑडिशन घ्यावं लागेल. हा ना. तू का म्युन्सिपाल्टीच्या वॉटर डिपार्टमेंट मध्ये कामाला आहेस का रे? हा सारखं आपल्या डोळ्यातून पाणी जात असतं. अरे काही उपयोग नाही. तुम्ही घेतलेल्या मेहनतीचा काही उपयोग नाही झाला नाना. का काय झालं? अहो, मला इंटरव्ह्यू मधून फेल केलं त्या लोकांनी. अरे काय सांगतोस काय? अहो नाना खरंच मी खूप छान इंटरव्ह्यू दिला होता. होय ना. मग कुठे माशी शिंकली? अहो एक वशिलेवाला मध्ये आला. अरे पण तुझी एवढी पर्सनॅलिटी. काही उपयोग नाही. काही उपयोग नाही या पर्सनॅलिटीचा. नाना तुम्ही माझी पर्सनॅलिटी सुधारली. कसं बोलायचं ते शिकवलं. नाना नोकरीसाठी वशिला कसा लावायचा ते नाही शिकवलं नाना. का नाना का? वा 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 वा. उर्वशी अगं तू सांगत होतीस त्याच्यापेक्षा कितीतरी चांगला नोट्या. आपल्याला आपला हिरो मिळाला. मी तुम्हाला माझ्या नवीन सिरियल करता साईन करतो नुसते वरून. काय यार उर्वशी. अरे कधीपासून तुझा फोन ट्राय करतोय. बरं हे तू त्या नवीन प्रोड्युसरशी माझी ओळख करून देणार होतीस ना? सॉरी वरुण, you're too late. राम
आम्हाला आमच्या टीव्ही सिरियलसाठी नवीन हिरो मिळाला आहे. हा नेपोलियन 2 मिनिटासाठी लढाई हरला होता. नेपोलियन नंतर तूच. हो सर हो लगेच सुरू करतो. हो ना सुरू करा. बोंबलतो कशा लोकांस तू हा? तो हिरो तिकडे मेकअप करतो दिसत नाही तुला? सॉरी सॉरी. उचलला तोंड लावला लोकांच्या जगात. होय तू काय करतो इकडे? अबे ए मेकअप मन. अरे तिला काय मेकअप करतो? ती पांढरी आहे चांगली. तिकडे त्याचे विस्कटलेले केस जरा नीट कर. जंगली दिसतोय. नाही जंगली आहे तो पण नीट कर केस जरा. ते राहू दे विस्कटलेले राहू दे केस. विस्कटतोय काही केस हिरो आहे ना तो सिरियलचा. मग चिकना नको दिसायला काय? अहो तो लोकल ट्रेन मधून आलाय. म्हणजे तुम्ही त्याला टॅक्सीन नाही आणला? सिरियल मध्ये तसा सीन आहे तो लोकल ट्रेन मधून येतोय. मग बदला. सीन बदला. त्याला टॅक्सीने आणा. मला ठरवू देत नाही. नाही मी मला काय करायचं असं काय म्हणतो तुम्ही? अरे वा म्हणजे नाना, please. काय प्लीज तुम्ही तुमचं काम करा ना. काय काम करा म्हणजे काय? हा काउंट मला सांगणार टिकोजी राव मध्ये सांगू काय काय काय? अहो ते सिरियलचे डायरेक्टर आहेत. अरे डायरेक्टर डायरेक्टर आहे. अहो इकडे या. द्या त्यांचं काम करू द्या. तुम्ही नाश्ता करायला चला. काय हल्ली काय कुणी डायरेक्टर बनतो. त्यांचं काम काय कळतं का त्याच्यामध्ये? ओ ओ चला बसा इथे. काय बसा काय तुम्हाला काही कळतं का त्याच्यामधलं? हा उगाच कशाला बोलताय? या क्षेत्रामध्ये ज्यांना काही कळत नसेल ना तरी आपल्याला बरंच काही कळतं असं दाखवायचं असतं. आला तरी म्हटलं घरात सगळेजण आहेत. हात कसा नाही हा काय? हे काय बुके घेऊन कुठे चालले तू? अरे तुलाच द्यायला आणलाय. आज तुझ्या घरात शूटिंग सुरू होत आहे ना. मग ताज्या फुलाचं तरी आणायचा. काल तुझ्या शेजाऱ्याचं सँड ऑफ झालं त्याच्यातले उरलेले फुलं घेऊन आला काय रे माझ्याकडे? काय मी एवढं प्रेमाने आणलाय काही भावना वगैरे समजून. कळलं रे भावना कळलं तुझ्या. येऊन जाऊन थापा मारत असतो सारखा. सर तुमच्याकडे कुणी रिकाम टेकडा माणूस आहे का? रिकाम टेकडा कशाला? क्लॅप द्यायला. काय आमचा क्लॅप बॉय पळाला. सिरियल सुरू व्हायच्या आधीच क्लॅप देणार? हो तसं नाही. बघा हा क्लॅप आहे. याच्यावर सी नंबर आणि असा शर्ट नंबर लिहायचा आणि ते फक्त कॅमेऱ्यासमोर दाखवायचं. अच्छा अच्छा याला क्लॅप म्हणतात काय? आहे का कोणी रिकाम टेकडा माणूस? रिकाम टेकडा आहे. हा अडाणी पण चालेल. नाही अडाणी पण आहे. हा पण माणूस आहे की नाही माहित नाही. कोण? दात्या. पैसे मिळतील. हा, मग ए दात्या पैसे मिळतील म्हटलं लगेच घेतलं ना. इथं तुझ्या कानाखाली क्लॅप मारायला पाहिजे मला. माणसं आहे की किती छळताय हो तुम्ही त्यांना. चल 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 हे घ्या.